तो या 100 रुपये किलो लसूण भेटतो बघा. आज 100, 150, 200 रुपये अशी स्टार्टिंग. काय बोलतोस? अरे वा. आता बॉक्सवाले घड्याळ आलेले आहेत आपल्याला. मगाशी आपल्या टांगलेले घड्याळ भेटले आपला 10 रुपये 20 रुपये 10 रुपये 20 रुपये आहे. आणि फरसाण वगैरे फरसाण पण सुंदर. आता सर्वप्रथम आपलं भगवान श्रीकृष्णाचं दर्शन झालंय. कृष्ण कमल आणि जी झाडं आहेत ना ती अगदी म्हणजे वारा वाजतोय. आणि इकडे बघा सेल आहे 100 रुपयाला. अरे भेटत नाही हातानं खरोखर नाही. टेलरिंग विभागामध्ये जाऊया. शिवणकाम विभाग. आता इथे एकीकडे पकोडे काढले जातात बघा. इकडे पकोडे आहे. शिल वाव मस्त छानपैकी. डायरेक्ट रेडिओ लावला काय तुम्ही? चला निसर्गरम्य वातावरणामध्ये आपण घेऊया आठवडे बाजाराचा आनंद. नमस्कार मित्रांनो, दुसऱ्या भागामध्ये आपले स्वागत आहे. तर सुरू करूया आपल्या व्हिडिओला. तर फिरूया अखंड. युनिक काय दिसलं की आपण नक्की तिथे घुसण्याचा प्रयत्न करूया. कारण बरीचशी दुकानं आता सेम आहे त्याच्यामुळे प्रत्येक दुकान आपण घेऊ शकत नाही. चला आता शेवटी युनिक भेटलेलं आहे. इथं छानपैकी चप्पल वगैरे विकायला आहेत. फक्त लेडीजच चप्पल जास्त दिसत आहेत. कशी आहे स्टार्टिंग? कशी आहे बघा? 200 रुपयापासून स्टार्टिंग आहेत. अरे वा. इथे बघा रेट पण दिला इथं 250 रुपये. म्हणजे स्टार्टिंग 200 रुपयाला आहे. 250 रुपये म्हणजे त्याची जशी क्वालिटी आहे त्याप्रमाणे. म्हणजे 250 दिला आहे. कुठली पण काय? हे बघा कुठली पण घ्या 200 रुपयाला आहे. मस्त. टेलरिंग विभागामध्ये जाऊया. शिवणकाम विभाग. वाव. आपल्या महिला वर्गाचा आवडता विभाग म्हणजे हा शिवणकाम विभाग. बघा लेशी वगैरे येते विकायला. बंडल बिंडल सगळे काय. आणि अजून काय रे ते विकायला? मनी बिनी आहेत ते. डायमंड लेस वगैरे आहेत. अरे वा. हे काय? हा नॉट आहेत ना. हा बघा नॉट आहे तिथून विकायला. हा हे लटकन बघा 50 रुपयाला 3 जोडी. अरे वा. किंमत विचारायच्या अगोदर मामाने सांगितलेली आहे. आणि ही कशी आहे? हे बघा 5 रुपये मीटर. वा. नाडी बंडल 30 रुपये. ओके ओके मस्त. वारा वाजतोय. आणि इकडे बघा सेल आहे 100 रुपयाला. अरे भेटत नाही हातानं. काय स्वस्त गोष्ट हातानंच भेटत नाही ना. 100 रुपयाला आहे बघा. आणि या साईडला पण 100 रुपयेच आहे. मस्त काय आहे बघूया 100 रुपयाला. अरे वा. टॉप आहे 100 रुपये टॉप आहे ते खरोखर नाही. हे तो बघ वशालला रे बाबा. बघा 100 रुपयाला टॉप आहेत बघा छानपैकी. अरे मी पहिल्यांदा आश्चर्यच वाटलं मला. 100 रुपयाला काय आहे ते? 100 रुपयाला तुम्ही मोठं टॉप घेतलं तर मोठं टॉप आहेत. आणि जर छोटे घेतलं तर म्हणजे छोटे तिकडे टॉप आहेत इथे छानपैकी आहेत. आणि हे काय टॉपच आहेत काय? हां बरोबर. वरचं म्हणजे लावले ते सॅम्पल आहेत. आणि इथून घेऊ शकतो आपण. बरोबर मस्त. प्रत्येक ठिकाणी जास्तीत जास्त टेक्स्टाईलचे दुकान दिसतात. अरे वा. मामा हसला म्हणजे मामाकडे जायला पाहिजे. जरा विचारपूस. कसा मामा? बरा आहेस ना? एकदम फाईन. हा मे बी ठीक हो. अरे वा मस्त. बघा सुद्धा मामाकडे टी शर्ट वगैरे विकायला आहेत रे. एक नंबर. मामा टी शर्ट स्टार्टिंग कशी आहे? 200 रुपये. 200 रुपये का? ओके जाऊया आपण पुढं. चला हे ठिकाण अजिबात मिस करू नका. कारण हे आपल्या पुरुष वर्गाचं हक्काचं ठिकाण बघा. इकडे भाऊ आहेत. भाऊही घेतलेलं आहे घड्याल. अरे वा मस्त. नाही हे आपलं आवडतं ठिकाण नाही. सगळीकडे जास्त लेडीजच आहेत हो. हेच आपल्या पुरुषाचं हक्काचं ठिकाण भेटतं इथं. तेव्हा हे पण आहेत विकायला तिकडे सूर्या बिऱ्या 20 रुपये 10 रुपयाला आहे बघा. 10 रुपयापासून स्टार्टिंग आहे. 10 रुपये 20 रुपये. बिल्ल सगळं काय पिन वगैरे आहे तिथे. आणि इथं आपण बघितलं इकडे जर आपण बघितलं तर याच्याकडे सुंदर घड्याळ आहेत. अगदी म्हणजे जेंट्स लेडीज सर्व काही. घड्याळची स्टार्टिंग कशी आहे? 50ला आहे, 100ला आहे, 150, 200 बघा. 50, 100, 150, 200 रुपये अशी स्टार्टिंग आहे. अगदी म्हणजे तुम्हाला कुठला स्टायलिश घड्याळ पाहिजे तो स्टायलिश देखील घड्याळ मिळते विकायला. चला बघूया. अरे वा लेता हूँ ना. आपके लिए तो आ रहा हूँ मैं. अच्छा आहे ना सब? ओके जाऊ शकतो आपण इकडे बघा. अरे वा पुरुषाचं हक्काचं ठिकाण म्हणजे काय बघा. आता कॅप वगैरे भेटलं येते. कॅप घातली की डीजे लिंबीची आठवण येते मला. कशी स्टार्टिंग आहे कॅप? 60 रुपये से लेके 150 तक बघा. 60 रुपयापासून ते 150 रुपयाला आहे. चला रेडिओ आहे बघा. रेडिओ लागलेला आहे आपला. 10 रुपये 20 रुपये. 10 रुपये 20 रुपये. इथं काही घ्या 10 रुपये 20 रुपये अशी रेंज आहे. म्हणजे बरोबर आहे. कारण 20 रुपयाला पण वस्तू ठेवायला पाहिजे. जसं 10 रुपयाला ठेवून कोणचा भागणार आहे? अरे वा. तू का अडथळा नाही माझा. अरे वा. तू माझा एकदम नवीन प्रेक्षक आहेस. बघू शकतो आपण 10 आणि 20 रुपयाला या ताईंकडं बरेचशा गोष्टी आहेत. ताई मग कोण 20 रुपयाला आहे? 10 रुपयाला काय? बघा 10 रुपयाला मेहंदी कोण आहे बघा. छोटासा आहे ताई. मस्त छानपैकी आहे. 10 रुपये आणि 20 रुपये. आपण मगाशी ऐकला रेडिओवर. आपण पुढे गेलो तर इथे देखील आपला पर्स दुकान दिसतं एकदम पोटली बिटली. अरे हा उरणच्या बाजारातला मामा आहे.
हो उरणला भेटला होता ना. हां बघा त्यांचे जर रेट बघायचे असेल तुम्ही उरणच्या बाजाराचा व्हिडिओ बघू शकता आपण. आणि आणखी पुढे आलं तर इथे देखील उरणच्या बाजारातला मामा भेटलेला आपल्याला. यांच्याकडे देखील सुंदर सुंदर असे म्हणजे कसं आहे की लेडीज स्पेशल ब्लाऊज वगैरे सर्व काही आहे तिथे मस्त. बघा या मामांकडे 120 रुपयापासून स्टार्टिंग असे ब्लाऊज आहेत. आपण फक्त स्टार्टिंगच रेंज विचारतो. आणि आणखी जर तुम्हाला माहिती घ्यायचं असेल तर उरणच्या बाजाराचा व्हिडिओ बघू शकता. सेम मामा या मस्त. याला काय बोलतात रे? कॉटन कँडी. कॉटन कँडी का? बघा कॉटन कँडी आपली साखरेची असते. अरे वा. मित्रांनो तुम्हाला मी सांगतो की पेन आणि कोयनाड हे दोन असे बाजार आहेत ना, बाकीचे पण बाजार असेल का माहिती नाही, मी जेवढं फिरलो तेवढं सांगतो. तर या बाजारात चक्क झाडे भेटतात. मी स्टार्टिंगला सुरुवात केली होती की उन्हाचा उकाडा भरपूर वाढला, त्याच्यामुळे झाडे लावा झाडे जावा, कारण झाडे जगले तर आपण जगू. ऑक्सिजन कुठून येणार? आपला सिलेंडर परवडणार नाही, कारण झाडांकडनं आपल्याला एकदम फुकटमध्ये ऑक्सिजन मिळतो. तर तो झाडे देखील आपल्या बाजारामध्ये मिळतात. आता आपण बघूया त्यांच्या नर्सरीचं, म्हणजे डायरेक्ट इथं नर्सरीचं आहे, म्हणजे कारखानाच आहे. कारखानाचं आपण टेन्शन नाही. सुंदर. आता सर्वप्रथम आपलं भगवान श्रीकृष्णाचं दर्शन झालं आहे. कृष्ण कमल. घर बांधा बंगला बांधा पण आपले झाडे नक्कीच लावा. आणि दुसरीकडे आपण आलो तर आपल्याकडे याला म्हणजे जरा कसं आहे की म्हटलं जातं ते एकदम लकी असतं, शुभ असतं झाड. बघा सुंदर सुंदर अशी शोभेची झाडं आहेत. वाव. आणि हे काय शोपीसच आहे का? हां बघा चांगले आहेत. आणि इकडे आपण बघितलं तर आपला सोनचाफा दिसतो. अरे वा. आणि मोठी आपले बागकामाची देखील झाडं आहेत. ही सर्व बोन्साय केलेली झाडं वगैरे छानपैकी बघा. म्हणजे असा बाजार आहे की तिथं झाडं देखील मिळतात. बघा सोनचाफाचा आपण नॉर्मल रेट सांगतो, एक 350च्या दरम्यान मिळतो. आणि जी झाडं आहेत ना ती अगदी म्हणजे बघा ह्यापासून जर आपण घेतलं की 50 रुपयापासून स्टार्टिंग आहे. म्हणजे 50 रुपये. जशी अशी किंमत वाढते, म्हणजे जशी झाडं आहेत ज्याप्रमाणे त्याची केअर घ्यायला लागते त्याप्रमाणे त्याला करावं लागतं त्याप्रमाणे. आणि हा कृष्णकमल बघा हा 150 रुपये. म्हणजे 50, 60, 150, 200, 350 पर्यंत अशी रेंज आहे. आणि शिवाय बाजार दिवशी नाही तर इतर दिवशी देखील ही म्हणजे नर्सरी म्हटली ती ओपन असते. किशोर पाटील म्हणून त्याचं नाव आहे बघा. आणि त्याचा नंबर देखील तिथे दिलेला आहे, त्याच्यामुळे नंबर सांगायची गरज नाही आहे. सर्व काही बघा फुलझाडे फळझाडे भाजीचे रोपे मिळतील. आता पावसाला येत आहे, मस्त भाजी लावा आणि चांगलं एकदम आरोग्यमय जीवन जगा. 150 रुपयाला दोन काय आहे? प्लाझो. प्लाझो काय? अरे वा वा. तुझा आवाज ऐकला तिथे लगेच डायरेक्ट तुझ्याकडे आलो बघ. डायरेक्ट तिकडची मिसाईल सोडला डायरेक्ट इथं थांबायला. जो मंगळावर जात होता मिसाईल तो डायरेक्ट आता पेनला उतरला. अरे वा. अरे वा. बघा प्लाझो वगैरे आहे तिथे. 150 रुपयाला दोन आहेत. अरे वा. 100ला का 150ला दोन? 100ला एक आणि 150ला दोन. मस्त. कलर है डिजाइन 150 में दो है, 150 में दो है. बघा 150 रुपयाला दोन स्वतः सांगतो तो मस्त. म्हणजे मला विचारायची गरजच नाही अजिबात. 150ला छानपैकी आता इथे बघा बिस्किटे वगैरे दिसतात. इथं खारी बटर वगैरे सर्व काही मस्त. आलो पण तर मस्त बघा बिस्किट वगैरे दिसतात. आणि आपले चाकणा स्पेशल आयटम सर्व काही शेंगदाणे वगैरे मसाला शेंगदाणे मिसळचा चिवडा सर्व काही मिळतो. आता फरसाण वगैरे देखील मिळायला लागला बघा याच्याबरोबर. फ्राईम्स वगैरे पाहिजे तर ते देखील इथं आहे. मस्त छानपैकी आहे. चला जाऊया थोडा आपण आरोग्याचा विचार करूया. कारण कसं आहे तांब्याचं गड पाया बेत घातलं की आरोग्याला चांगलं असतं, रक्तप्रवाह चांगला सदृढ होतो. मस्त वाटतं बघा. कासव बिसव सगळं काही आहे. जास्तीत जास्त तुमच्याकडे माला बिला दिसतात. अरे वा. प्रत्येकाला साधूच बनवतात की काय? स्टार्टिंग कशी आहे वाल्या काढायची? बघा 160, 170 असं आहे तिथे सर्व काही आहे. हे 100 रुपयाला आहे का? बघा हे 100 रुपयाला आहे पंजाबी गाडा. ओके मस्त. आता बॉक्सवाले घड्याला आलेले आहेत आपल्याला. मगाशी आपल्या टांगलेले घड्याला भेटले 150 में. 150 में क्या? 150 में एनी वॉच. बघा 150 रुपयाला कुठलाही घ्या. ॲपलचा पण काय रे? अरे वा. ये 100 आएगा. हा हे 100 रुपयाला. बघा हे टांगलेले आहेत ते 100 रुपये आहेत. आणि बॉक्समध्ये आहेत ते 150 रुपये आहेत. म्हणजे अशी डिझाईन वगैरे आहेत तसं आहे. आणि हे कसे लहान मुलांचे? 100 कोई सा भी. हे बघा हे 100 रुपयाला आहेत. अरे वा. आपण आता फिरतोय जास्तीत जास्त म्हणजे कपड्यांची दुकानं आहेत. आता आपण काय करणार, आपल्याला कदाचित मार्ग बदलावा लागेल, कारण मार्ग बदलला नाही तर जमणार नाही, कारण बाजारच खूप मोठा आहे. अरे वा वा. अरे फोनवर बोलतोस? मस्त मस्त चांगली गोष्ट आहे. बोलत असतं फोनवर. चला बघूया आपण. ए लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल. आता नको सोबत विकत. काय सोबत विकत करायचं आहे बजाला. बघा इथे मस्तपैकी छानपैकी असा बांगड्या दिसत आहेत. इथे विविध प्रकारचे डिझाईन कसं आहे. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त हिरवी बांगडी वापरली जाते. लाल बांगडी ती आता याने संजय राठोडनी फेमस केलेली आहे. राहू सर हरकत नाही. एक 50 रुपयापासून स्टार्टिंग बांगड्या आहे तिथे. आणि इकडची
बघा कुठलाही घ्या डिझाईन बेझनवाली सगळे काही 50 रुपयाला आहे तिथं. कुठलाही घ्या डिझाईन बेझनवाली सगळे 50 रुपयाला देते बघा. मगाशी आपण त्या साईडला होतो, आता आपण ह्या साईडला आलेलो आहोत. काय आहे की नेहमी कपड्यांचा विचार नाही तर आपल्या घर संसारात देखील विचार करत असतो, तर ती दुकान इथे भेटतात आपणास. हे आपण नक्कीच बघूया. तरी चप्पल आलेली आहे इथे मस्त छानपैकी, कारण आता पावसाला येत आहे आपल्या पायाला सुरक्षित ठेवण्यासाठी छानपैकी अशी चप्पल वगैरे येत आहे. कशी आहे स्टार्टिंग चप्पलांची घेशवी स्टार्टिंग सुरुवात सांगा फक्त. 100 पासून बघा, 100 पासून सुरुवात आहे. 100 रुपयापासून ते 500 रुपयेपर्यंत आहे. आणि इकडे आपण आलो इकडे लेडीजच्या चपला दिसत आहेत. लेडीजच्या चपला आहेत. कशी स्टार्टिंग कशी आहे? 100 रुपये बघा. जेंट्स घ्या वा लेडीज घ्या 100 रुपयापासून स्टार्टिंग आहे. चला नेहमीचा आपला व्यापारी आहे. आता बघा संध्याकाळ होत आहे, आकाश देखील आकाशावर मलब आलेलं आहे. आता थोडं पाऊस पडणार आहे, पण नको पाऊस बिऊस नको पडणार, सगळे आमचे धांदल व्हायचे. परत इथे बघितलं इथं लहान मुलाचे देखील दिसतात. हे 120 आहे ते 100 येणार ना. अरे वा वा. हे बघा हे 250ला येते 200ला येतील. वा बघा एकच दुकान आहे आणि हा आपला परिचित दुकान आहे. मध्ये चपलांबरोबर आपले घर संसाराचे देखील भांडे मिळतात. बघू शकता आता आपण बघा दुकान एकच आहे आणि इथे घर संसाराचे देखील भांडे देखील इथं आहेत. सर्व काही चाकू सुऱ्या वगैरे मस्तपैकी छानपैकी. अरे वा वा वा. आणि डबल सगळं काय आहे तुमच्याकडे विकायला. फक्त स्टार्टिंग सांगा फक्त. 10-20 पासून ना बघा. 10, 20, 30, 40 पासून स्टार्ट आहे. हां मस्त. चला आपण पुढे जाऊया. वा छानपैकी आहे. आता माणसं देखील वाढत चाललीत. चला जशी जशी रात्र होईल तशी माणसं देखील वाढत जातील, हरकत नाही आहे. बघा इथे इथं बॅगा दुकानात मगाशी बॅगांची आपण नॉर्मल रेंज काढलेली आहे. फक्त बॅगा आहेत डबल आहे ते तुम्हाला दाखवतो, म्हणजे कसं आहे तुम्ही देखील कन्फर्म आहेत. हां तर पोटांची खळगी भरण्यासाठी आपणास जावं लागतं, तर ते आहे वडापावचं दुकान छानपैकी. आता आपण झळक टाकूया. आता इथे एकीकडं पकोडे काढले जातात. बघा इकडे पकोडे आहे, शिल्लक राहत नाही याचा अर्थ याला टेस्ट भारी आहे. वा वा. हां इथे बघा. हो ट्युशन नाही. हो हो बरोबर. असं शिकतील आहो त्याच्यात काय झालं. बघा बघा इथे बघा इथे मस्त वडापाव आहे. अरे वा. बाई तिकडे माल तयार करता काय? हां हां हां. चला काय आहे ते समोर आपले कलाकार दिसत होते, पण पडद्यामागचा कलाकार तिकडे आहे बघा. अरे वा. इथं आता खाली होतं डायरेक्ट पकोड्यांचं थाला भरलेला आहे आणि कसं आहे की लगेच संपतात त्यांचे, म्हणजे टेस्ट तशी भारी आहे. इथे बघा मोठा वडापाव आहे. अरे वा छानपैकी. काय मस्त गरम मध्ये इथे तलत असतात आणि इथे पडद्यामागचा कलाकार कधी पण राहतो, पण शेवटी आता पडद्यामागचा कलाकार भेटलेला आहे मस्त. अरे वा. बघा बसण्याची पण सोय आहे. अरे वा वा. चला बघा काही आपलं प्रेक्षक वर्ग भेटतोय. थांब इकडे बघ. काय भाई कसा आहेस? चांगला आहेस का? बरा आहे बोल. हा भाई बरा आहेस ना. तू बरा असलास म्हणजे मी पण बरा आहे रे. तू कसं आहेस भाई? अरे तू बोलतच नाही काय? अरे बोलायचं असतं, मी तुमच्याशी बोलायला आलोय राजा. लाजायचं नसतं राजा कधी. आपलं दुसरं देखील दुकान दिसतं. आता मगाशी एक दुकान भेटलं, आता दुसरं पण दुकान आहे इथे. त्यामुळे तुम्हाला फक्त पर्याय देतो मी, कारण कसं प्रत्येक ठिकाणी विचारायचं म्हटलं की व्हिडिओ फार मोठा होतो आणि एडिट करता करता मला देखील घाम फुटतो आणि अपलोड करता करता देखील राउटरला घाम फुटतो. चला आता इकडे आपण बघितलं इथे जरा स्टायलिश चपला दिसतात. तिथं अगदी लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांची चपला इथे मस्त. कशी स्टार्टिंग कशी चपलाची? त्याच्याकडे पण 100 रुपयापासून स्टार्ट आहेत. ही 100ला आहे का? आणि इकडचं बघा इकडचं 100, इकडचं 200. म्हणजे जशी जशी स्टाईल वाढेल त्याची क्वालिटी वाढेल त्याचप्रमाणे भाव तिकडे वाढत. काय बोलतोस? अरे वा. देव माझा मसोबा. अरे वा. रावेकर. मग मी जागरणला येते तुमच्याकडं. जागरण स्पेशल व्हिडिओ बनवणार युट्यूबर एकच आहे हो, सागर पाटील. फॉलोअर्स सांगायला आता असं आहे का? ओके ओके. दुकान लागलेलं आहे इथं भरपूर असते, म्हणजे कसं एक दुकान नाही आहे. आपण समजा प्राईस काढले तर एक दुकान नाही तर अनेक पर्याय असे आहेत तिकडे सगळीकडं. इकडे पण दागिने आहेत, महाराणीचे वगैरे हार आहे वगैरे सर्व काही आहे. चला या माणसाला विसरू नका अजिबात, कारण कसं आहे की यांच्यामुळे तुमच्या जेवणामध्ये चव येते, ते म्हणजे आपले मसाले. बघा छानपैकी आहेत. खोबरा पण आहे ते विकायला. अरे वा. कसं आहे स्टार्टिंग पाकिट कसं आहे? बघा 10-10 रुपये म्हणजे 10-10 रुपयाला हे सर्व पाकिट आहेत. हे पण बदाम पण 10 रुपयाला. अरे वा. बदाम बघा 10 रुपयाचे किती? 1, 2, 3, 4, 5, 6. आणि या खोबरा कसं आहे? 200ला अर्धा ना. बघा 200ला अर्धा खोबरा आहे. आता आपण पुढे गेलो. या मामाला पण विसरू नका अजिबात, कारण यांच्याकडे पण बघा सुंदर सुंदर भांडी आहेत एकदम चकचकीत अशी. वाव. आणि भांडी घासायला घासणी पण आहे इथं. स्टार्टिंग कशी आहे भांड्यांची? 20 रुपयापासून सुरुवात आहे 200 पर्यंत अशी भांडी आहेत तिथे त्याला. वा छानपैकी आहे इथे. जाऊया आपण पुढं. भरपूर अशी कपडे दुकान दिसतात इथं.
भरपूर आहे, कारण अगोदर आपण बघितलेलं ते आहे. तेव्हा आता आपण जाऊया. असं होतं की पावसाला येतो आपल्या मच्छर बिच्छर चावते, तर तुम्हाला मच्छरदाणी देखील एक आपल्या बाजारामध्ये मिळेल. ते बघू शकतो आपण, छानपैकी मच्छरदाणी येते. लहान मुलांची पाहिजे तर लहान मुलांची पण आहे बघा, छत्री आहे. आणि ही आपली मोठ्या माणसांची. वा, कशी आहे? कौन सा साइज? सिंगल बेड, डबल बेड? स्टार्टिंग सांगा फक्त. 180 आहे, 140 आहे, 350 तक. बघा 180 140 म्हणजे सिंगल बेड डबल बेड तसा भाव तसा असतो. बरोबर बरोबर. मस्त मामा रेंज सांगतो मस्त, आणि बार्गेनिंग पण करतो मामा, टेन्शन नाही. आणि इकडे आपण बघितलं तर बघा, आता मगाशी नर्सरी बघितली, इथं आता आपण कुंड्या तिथे विकायला बघा छानपैकी. आणि सर्व काही प्लॅस्टिकचे आपले जे संसाराचे सामान आहे ते सर्व काही विकायला येतं. मस्त वाटतं बघा, छानपैकी आपले देवांचे तसबीर देखील विकायला आहेत तिथे. आता देवांच्या तसबीरचा भाव नाही करावा. आपण पुढे आलो तर पुढे आणखी देखील मामाकडे कपडे आहेत इथे. काय मामा विकायला? बघा मामा अम्ब्रेला टाईप ते ड्रेस, वन पीस. हा बघा वन पीस आहे, अम्ब्रेला टाईप. मामा पहिल्यांदा शॉक झाला होता, पण आता बघा मामा आता बोलायला लागला. अरे वा वा. हे कसे आहेत? 150. बघा 150 रुपयाला आहेत. मस्त. हे कुठला पण 150 आहे का? ओके ओके ओके. वाव, मस्त छानपैकी. डायरेक्ट रेडिओ लावला काय तुम्ही? हा 100 रुपयाला झाडू ना. आणि हे ही बघा, ही 100ला एक, 200 का एक, ही 200 रुपयाला एक. 100 का 2. हे बघा, हे 100 रुपयाचे दोन, हे 100 रुपयाचे दोन बघा एकदम. ही 100ला 3. अरे वा, मस्त पायपासून देखील आहेत. 100ला 3 वगैरे, 100ला 2. तसं जास्तीत जास्त टेक्स्टाईल मार्केट आहे. आणि आता आपण बघूया, लहानपण आठवलं मला बघा, वादी ऐकायला, वादी म्हणजे याला बेसकी म्हणतो आपण. आणि काय खेळणीच आहे सर्व. हां बघा, कॉस्मेटिक आहेत बघा, भांडी वगैरे, सॉरी भांडी नाही, बांगड्या वगैरे आहेत, रबर वगैरे सर्व काही आहे इथं. मस्त. आणि इकडे गळ्यातले पण आहेत, छान आहे. स्टार्टिंग कशी आहे तुमच्याकडं गळ्यातल्याची? ही 30 रुपयापासून स्टार्ट. आणि वादी कशी आहे? ही वादी 15 रुपयाला काय? हा बघा, ही 15 रुपयाला वादी आहे. आणि इकडे आपण बघितलं बांगड्या कशा? ते बघा 30 रुपयाला बांगड्या. आणि या कॉस्मेटिक वगैरे सर्व काही आहे. या टिकल्या कशा आहेत? हे बघा 5 रुपयाला एक आहे. हां पहिलेच भाव विकता काय? ओके ओके, मस्त. बस सगळ्यांना परवडलं अशा भावामध्ये विकतात. मस्त, छान वाटलं जरा. आता आपण इकडे बघा कवर आहे इथे विकायला, 100 रुपयात कवर, 50 रुपयामध्ये ग्लास. आणि इकडे बघितलं आपण, अरे वा, छानपैकी एकदम ज्वेलरीचे दागिने आहेत एकदम. अरे वा, कोहिनूर हिरा वगैरे वाटतं रे. कोहिनूर हिरा आपल्या नशिबात नाही आहे, परंतु हा हिरा आपल्या नशिबात आहे. मस्त वाटतं. कसे स्टार्टिंग? 100, 150, 200. बघा 100 रुपये, 150 रुपये, 200 रुपये असं आहे. वाव, अगदी तुम्ही घाला एकदम महाराणी वगैरे वाटणार तुम्ही एकदम छानपैकी. आणि इकडे बघा आपले केस वगैरे आहेत तिथे विकायला, केसरी वगैरे छानपैकी. वेणी पाहिजे, शेंडा पाहिजे, शेंडा आहे बघा. वेणी आहेत म्हणजे आमच्याकडे शेंडा म्हणतो आपण, हरकत नाही. ही कशी स्टार्टिंग? 100 रुपये स्टार्टिंग. हे बघा 100 रुपयापासून स्टार्टिंग आहे तिकडे. आणि इकडे बघा आंबाडे वगैरे आहेत छानपैकी. हे पण 100 रुपयाला का? 100 रुपये स्टार्टिंग आहे. 100, 150, 200. हां बघा 100, 150, 200 म्हणजे जशी जशी डिझाईन आहे तसं तसं त्याचा भाव आहे. आपण बघा. आणि इकडे आपण बघितलं इथे यांच्याकडे पण छानपैकी क्लिप वगैरे जास्त आहे तिथे, कॉस्मेटिक क्लिप बरंचसं आहे. काय स्टार्टिंग कशी आहे? 20 रुपये काय? अरे वा, दोघं भाऊ काय? अरे वा, 20 रुपयापासून स्टार्टिंग आहे बघा. जमणार नाही कारण काही गोष्टी अशा भेटत नाही गर्दीवाल्या, एकदम पडलेल्या वगैरे आहे. अरे वा, मस्त. काही अशा बघा अशा गोष्टी असतात त्या तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. फक्त प्रत्येक ठिकाणी विचारणं बरोबर वाटत नाही. इधर इधर का आहे? 300 रुपयाला काय रे? 300. अरे वा वा वा. हाँ जीन्स वाला इधर, जीन्स वाला इधर, जीन्स वाला इधर. बघा 300 रुपयाला जीन्स आहे. आता भांड्यांचे वगैरे दुकानं तुम्हाला नजरेस पडतील. बघा इकडे 100 रुपयाला आहे तिकडं शर्ट वगैरे. हो, या 100 रुपये किलो लसूण भेटतो बघा. ते डायरेक्ट रेडिओत लावलेला आहे. 100 रुपये किलो लसूण, आठवडे बाजाराचा रेट. मस्त. काय आहेत आपल्याकडं? अगरबत्ती. चला, मगाचपासून आपण कपड्यांचा आणि संसाराचा विचार केला, आता आपण जरा देवाची स्मरण करूया.
बघू शकतो आपण इथे सुंदर सुंदर अशा अगरबत्ती विकायला इथं स्वस्त दरामध्ये. आता तो भाऊ तिकडे गेला, पळाला कॅमेरा चालू करायच्या अगोदरच गेला. ही कशी आहे अगरबत्ती मामा? अगरबत्ती कशी स्टार्टिंग आहे? 50 पासून आहे, 60, 70, 100, 100 पर्यंत. ओके बघा 50 पासून स्टार्ट आहे. 50, 60, 70, 100 पर्यंत आहे. मसाला अगरबत्ती पण बेटा? हो, मसाला वगैरे भेटतो 80, 90. ओके, मसाला अगरबत्ती पण 80 रुपयापासून स्टार्टिंग आहे. 60 पासून आहेत का? ओके ओके, 60 पासून आहेत. आणि जर आता बघितलं आपण तर आता मी म्हटलं ना की बाजारासारखी म्हणजे फिलिंग म्हणजे कशी येते की जत्रेसारखी फिलिंग आहे. तर तुमच्याकडे विकायला काय आहे त्याच्यामध्ये? विकायला काय? मोमोज आहेत का? अरे बघा पेनच्या आपल्या मंगळवारच्या बाजारामध्ये मोमोज देखील मिळतात. मस्त. म्हणजे ते जरा आता स्टीम करत ठेवलं ना मी आतमध्ये केलेले असतात. म्हणजे गरम गरम. व्हेज, चिकन आणि पनीर तिन्ही. ओके ओके ठीक आहे. पेनच्या बाजारात तुम्ही आलात, जर तुम्ही बाजार फिरलात मस्त, तुम्ही म्हणजे संसार उपयोगी वस्तू घेतल्या, कपडे घेतले, काय भांडी वगैरे सर्व काही घेतलं. आणि जर तुम्हाला भूक लागली तर तुम्हाला काय आहे वडापाव, आणि जर गरम केलं तर तुम्हाला आईस्क्रीम आहे, ज्यूस वगैरे सर्व काही आहे. परंतु बरेचशा वेळेला कसं असतं की एखाद्या गोष्टी या गोष्टीमुळे होत नाही, म्हणजे आईस्क्रीम खाल्ल्यानंतर किंवा काय आपण काय प्यायल्यानंतर वगैरे होत नाही. तर निसर्ग पाहिल्यानंतर आपणास ते गोष्ट मिळते, म्हणजे तो आनंद मिळतो. तर तो देखील आपला आनंद इथे पेनच्या बाजारामध्ये तुम्ही आलात तर मिळेल. आता एवढा मोठा बाजार फिरलो म्हणजे शूट जरा कमीच केलं, कारण भरपूर शूट केलं तर 2.5 तासाचं पिक्चर बघून जाईल. तेव्हा जरा विश्रांती घेण्यासाठी भोगावती नदीच्या किनारी बसलो आहे. तेव्हा तुम्हाला सांगतो की आता जरा विश्रांती घेतोय जरा, आणि थोड्या वेळ लगेच निघतोय. तेव्हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट एकदा नक्कीच कळवा, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ लवकरच एका नव्या व्हिडिओमध्ये. आणि हो, मी कुठे जात नाही आहे, लवकरच मिळेल एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना गणपती बाप्पा मोरया.